नमस्कार मुलांनो, मी शुभाशिष आहे. मुलांनो, आपण दशांशमध्ये जाण्यापूर्वी अपूर्णांक आठवूया. अपूर्णांक हे कोड्याच्या तुकड्यांसारखे असतात, जे आपल्याला संपूर्ण भाग दाखवतात. उदाहरणार्थ, पिझ्झा 1 विभाजित करण्याचा विचार करा. प्रत्येक स्लाइस एक अंश दर्शवतो. आम्ही घटकांचे अचूक मोजमाप करण्यासाठी पाककृतीमध्ये अपूर्णांक वापरतो आणि गुणांची योग्य गणना करण्यासाठी खेळांमध्ये. आता दशांश पाहूया. अपूर्णांकाप्रमाणेच आपल्याला संख्येचे भाग दाखवण्यासाठी दशांश बिंदू वापरतात. ते पैशासाठी उपयुक्त आहेत. तुम्हाला ते स्टोअरमध्ये किमतीमध्ये दिसतील, जसे की ₹2.50. दशांश देखील आम्हाला गोष्टी अधिक अचूकपणे मोजण्यासाठी मदत करतात, जसे की कारचे अंतर किंवा झाडाची उंची. ते आपल्याला दैनंदिन जीवनात सर्वत्र असतात, ज्यामुळे संपूर्ण संख्येचे छोटे भाग सहजपणे सोपे होतात. या व्हिडिओमध्ये आम्ही दशांश कसे कार्य करतात, ते कसे जोडायचे आणि वजा करायचे, अजून ते दैनंदिन कामात इतके उपयुक्त का आहेत ते शोधू. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर आपण हे जाणून घेण्यास सक्षम व्हाल. दशांश समजणे अचूक मोजमाप आणि गणना करण्यास मदत करते. पैसा आणि मोजमाप यांसारख्या दैनंदिन संदर्भामध्ये दशांश आवश्यक आहेत. दशांश जोडणे आणि वजा करणे हे संरेखनासाठी विशिष्ट नियमांचे पालन करते. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत दशांश, अपूर्णांक, स्थानमूल्य, संख्यारेषा, जोड, वजाबाकी, मोजमाप. मुलांनो, जेव्हा आपण काही संख्या लिहिण्यासाठी ठिपके वापरतो, तेव्हा तो बिंदू दशांश बिंदू असतो. हे पूर्ण संख्येचा भाग दर्शवण्यासाठी वापरले जाते. प्रथम आपण 10 पाहू. जसे आपल्याला माहित आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. म्हणून जर आपल्याला उलट शोधायचे असेल तर 1 बरोबर 1/10 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर किंवा 0.1 सेंटीमीटर. म्हणून दशांश नंतरची पहिली संख्या संपूर्ण 10वा भाग दर्शवते. हे 34.7 असे वाचते. संख्या रेषेवर दशांशाचे प्रतिनिधित्व. संख्या रेषेवर दशांश दर्शवण्यासाठी आपल्याला प्रत्येक संख्येचे अंतर 10 समान भागांमध्ये विभाजित करावे लागेल, कारण दशांश संख्येचा 10वा भाग दर्शवतो. उदाहरण, संख्या रेषेवर 0.3, 0.5 आणि 0.8 दर्शवा. उपाय. तिन्ही संख्या 0 पेक्षा मोठ्या आणि 1 पेक्षा कमी आहेत. म्हणून आपल्याला 0 आणि 1 ने एक संख्या रेषा बनवावी लागेल आणि नंतर 10 समान भागांमध्ये विभाजित करावे लागेल. नंतर खाली दाखवल्याप्रमाणे चिन्हांकित करा. दशांश म्हणून अपूर्णांक. 10 सह अपूर्णांक दशांश रूपात भाजक म्हणून लिहिणे सोपे आहे, परंतु भाजक 10 नसल्यास आपल्याला भाजक 10 सह समतुल्य अपूर्णांक शोधावा लागेल. चला
काही उदाहरणे पाहू. 15/5 आणि 3/2 दशांश स्वरूपात रूपांतरित करा. उपाय: 12/5 बरोबर 12/5 गुणिले 2/2. बरोबर 24/10 बरोबर 20/10 अधिक 4/10. बरोबर 2 अधिक 4/10 बरोबर 2.4. तीन भागिले दोन बरोबर 3/2 गुणिले 5/5 बरोबर 15/10 बरोबर 10/10 अधिक 5/10 बरोबर 1 अधिक 5/10 बरोबर 1.5. आता आपण दशांश अपूर्णांक म्हणून पाहू. उदाहरण: 2.5 अपूर्णांकात लिहा. उपाय: 2.5 बरोबर 2 अधिक 5/10 बरोबर 20/10 अधिक 5/10 बरोबर 25/10. मुलांनो, आता आपण 100वा पाहू. जसे आपल्याला माहित आहे की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. जर आपल्याला विरुद्ध शोधायचे असेल तर 1 सेंटीमीटर बरोबर 1/100 मीटर किंवा 100वा मीटर किंवा 0.01 मीटर. म्हणून दशांशानंतरची दुसरी संख्या संपूर्णाचा 100वा भाग दर्शवते. ते 13.95 असे वाचल्या जाते. 100व्या फॉर्ममध्ये दशांश दर्शवले की आपण संख्या 100 समान भागांमध्ये विभागली जाते. चला एक पाहू. उदाहरण: 100 पैकी 25 चौरस छायांकित आहेत असे म्हटले तर ते अपूर्णांक आणि दशांश स्वरूपात कसे लिहायचे? उपाय: 25 हा 100चा भाग आहे म्हणून अपूर्णांक 25/100 असेल. 25/100 बरोबर 0.25. दशांश स्वरूपात आपण ते 0.25 असे लिहू. स्थान मूल्य चार्ट. हा स्थान मूल्य चार्ट आहे जो दशांश संख्येतील प्रत्येक अंकांचे स्थान मूल्य सांगतो. दशांश स्वरूपात संख्या लिहिणे सोपे करते.
उदाहरण, दिलेल्या स्थानमूल्य तक्त्यांसह संख्या दशांश स्वरूपात लिहा. उपाय. वरील सारणीनुसार 4 गुणिले 100 अधिक 6 गुणिले 10 अधिक 3 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1 भागिले 10 अधिक 5 गुणिले 1 भागिले 100. बरोबर 400 अधिक 60 अधिक 3 अधिक 8 भागिले 10 अधिक 5 भागिले 100. बरोबर 463.85. आता आपण दशकांची तुलना पाहू. 1. जर पूर्ण संख्या वेगळी असेल. जर दशांशाच्या पूर्ण संख्या वेगळ्या असतील तर आपण त्यांची सहजपणे तुलना करू शकतो. मोठ्या पूर्ण संख्येसह असलेली संख्या दुसऱ्यापेक्षा मोठी असेल. उदाहरण, 532.48 आणि 682.26 ची तुलना करा. उपाय. जसे पूर्ण संख्या भिन्न आहेत त्यामुळे आपल्याला सहजपणे आढळू शकते की मोठ्या पूर्ण संख्यांसह असलेली संख्या मोठी आहे. म्हणून 682.26 मोठा आहे 532.48 पेक्षा. 2. जर पूर्ण संख्या समान असेल तर आपण 10व्या भागाची तुलना करू आणि आवश्यक असल्यास 100वा भाग पण. दशांश मोठ्या संख्येची संख्या दुसऱ्यापेक्षा मोठी आहे. उदाहरण, 42.36 आणि 42.68 ची तुलना करा. उपाय. दोन्ही संख्यांमध्ये पूर्ण संख्या समान असल्याने आपल्याला 10व्या भागाची तुलना करावी लागेल. म्हणून 42.68 मोठे आहे 42.36 पेक्षा. दशांश वापरणे. साधारणपणे दशांश हे पैसे, लांबी आणि वजन यामध्ये वापरले जातात. 1. पैसे. उदाहरण 1. 25 पैसे दशांशात लिहा. उपाय. 100 पैसे बरोबर 1 रुपया. 1 पैसा बरोबर 1 भागिले 100 रुपये बरोबर 0.01 रुपया. 25 पैसे बरोबर 25 भागिले 100 रुपये बरोबर 0.25 रुपये. उदाहरण 2.
₹7.35 दशांशात लिहा. उपाय: ₹7 ही पूर्ण संख्या आहे, म्हणून 7 अधिक 35 भागिले 100 बरोबर 7 अधिक 0.35 बरोबर ₹7.35. लांबी. उदाहरण: जर राणीची उंची 175 सेंटीमीटर असेल तर मीटरमध्ये तिची उंची किती असेल? उपाय: 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर. 1 सेंटीमीटर बरोबर 1 भागिले 100 मीटर बरोबर 0.01 मीटर. 175 सेंटीमीटर बरोबर 175 भागिले 100 मीटर बरोबर 100 भागिले 100 अधिक 75 भागिले 100 बरोबर 1 अधिक 75 भागिले 100 बरोबर 1.75 मीटर. म्हणून राणीची उंची आहे 1.75 मीटर आहे. वजन. उदाहरण: जर तांदळाच्या पेटीचे वजन 4725 ग्राम असेल तर त्याचे वजन 1 किलोग्राम मध्ये किती असेल? उपाय: 1000 ग्रॅम बरोबर 1 किलो. 1 ग्रॅम बरोबर 1 भागिले 1000 किलोग्राम बरोबर 0.01 kg. 4725 ग्रॅम बरोबर 4725 भागिले 1000 बरोबर 4000 भागिले 1000 अधिक 725 भागिले 1000 बरोबर 4 अधिक 725 भागिले 1000 बरोबर 4.725 किलोग्राम. आता दशांश संख्यांची बेरीज पाहूया. दशांश संख्या जोडणे म्हणजे 2 किंवा अधिक दशांश संख्यांची बेरीज काढणे. जरी दशांश संख्या जोडणे हे पूर्णांक संख्यांच्या नियमित बेरजेसारखेच असले तरी त्यांची बेरीज करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दशांश संख्या जोडण्याबद्दल त्यांचे नियम आणि उदाहरणांसह अधिक जाणून घेऊया. दशांश कसे जोडायचे? दशांश संख्या जोडणे हे पूर्णांक संख्यांच्या नेहमीच्या बेरजेसारखेच आहे. आपल्याला माहित आहे की दशांश संख्या ही एक संख्या आहे ज्यामध्ये पूर्णांक संख्या आणि एक अपूर्णांक भाग असतो जो दशांश बिंदूने विभक्त केला जातो. तथापि यामुळे दशांश संख्यांची बेरजेचे नियम बदलत नाहीत. यासाठी आपल्याला दशांश संख्या त्यांच्या स्थानमूल्यानुसार एकमेकांच्या खाली संरेखित कराव्या लागतील. दशांश बिंदू अखंड ठेवावा लागेल आणि नंतर संख्या जोडाव्या लागतील. दशांश संख्या जोडण्याचे नियम. दशांश संख्या जोडताना आपल्याला काही नियम लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे जे उपयुक्त ठरतील आणि बेरीज करणे सोपे करतील. दशांश संख्या अशा प्रकारे संरेखित करा की त्या त्यांच्या स्थानमूल्यानुसार योग्य ठिकाणी ठेवल्या जातील. जिथे गरज असेल तिथे दशांश संख्या नेहमी समान दशांशामध्ये रूपांतरित करा. ज्या ठिकाणी दशांश संख्यांची लांबी समान नसेल तिथे 0 जोडा.
आता संख्या जोडा आणि दशांश बिंदू असलेल्या दशांश बिंदूशी संरेखित करा. उदाहरण 1. 22.3 आणि 34.1 बेरीज करा. उपाय: खाली दिलेल्या संख्या लिहा आणि नंतर त्या बेरीज करा. 22.3 अधिक 34.1 बरोबर 56.4. उदाहरण 2. 1.234 आणि 4.1 बेरीज करा. उपाय: एका संख्येत दशांशानंतर 3 संख्या आणि एका संख्येत दशांशानंतर 1 संख्या असते. म्हणून आपण गोंधळून जाऊ नये आणि दोन्ही संख्यांचे दशांश बिंदू एका ओळीत बसवून संख्या लिहावी. नंतर त्यांची बेरीज करावी. 1.234 अधिक 4.1 बरोबर 5.334. दशांश संख्यांची वजाबाकी. दशांश संख्या वजा करणे म्हणजे दशांश संख्या आणि इतर संख्यांमधील फरक शोधणे. दुसरी संख्या पूर्ण संख्या, दशांश संख्या किंवा नैसर्गिक संख्या असू शकते. दशांश संख्या वजा करताना काही नियम आणि पायऱ्या लक्षात ठेवाव्या लागतात. दशांश संख्या वजाबाकी, त्यांचे नियम आणि उदाहरणांसह अधिक समजून घेऊया. दशांश वजा करणे म्हणजे काय? दशांश वजा करणे हे पूर्ण संख्यांच्या नेहमीच्या वजाबाकी सारखेच आहे. दशांश वजा करणे हे दशांश बिंदूसह त्यांच्या स्थान मूल्यानुसार दशांश संख्या एकमेकांच्या खाली ठेवाव्या लागतात. काही प्रकरणांमध्ये दिलेल्या 2 संख्या वेगळ्या असतात. गरज पडल्यास वजाबाकी सोपी करण्यासाठी आपण दिलेल्या दशांश अपूर्णांकांना समान दशांश अपूर्णांकांमध्ये बदलतो. दोन दशांशांना समान दशांश अपूर्णांक म्हणतात जर त्यांच्याकडे समान दशांश स्थाने असतील. उदाहरणार्थ 0.23 आणि 0.65 हे दशांश अपूर्णांक आहेत, तर 7.5 आणि 7.58 हे दशांशापेक्षा वेगळे आहेत. दशांश समान दशांश अपूर्णांकात रूपांतरित झाल्यानंतर आवश्यक संख्येने 0 जोडून दिलेल्या दोन्ही संख्या आपण नियमित संख्या वजा करतो. त्याच प्रकारे वजा केल्या जातात. उदाहरण: वजाबाकी 0.56 वजा 0.42. उपाय: हे दशांशासारखे असल्याने आपण त्यांना क्रमाने ठेवू आणि नियमित वजाबाकी करू. 0.56 वजा 0.42 बरोबर 0.14. दशांश वजा करण्याचे नियम. दशांश वजा करताना काही नियम आणि चरण लक्षात ठेवावेत. दिलेल्या दशांश अपूर्णांकांना दशांश आवडीनुसार बदला. लहान संख्या मोठ्या संख्येच्या खाली अशा प्रकारे लिहा
की अंक संबंधित ठिकाणी ठेवले जातील आणि दशांश बिंदू त्याच उभ्या रेषेत ठेवले जातील. नंतर पूर्ण संख्यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने संख्या वजा केल्या जातात त्याच पद्धतीने संख्या वजा करा. वजाबाकीनंतर दशांश बिंदू इतर दशांश बिंदूच्या रेषेत ठेवा. उदाहरण, 402.10 मधून 243.86 वजा करा. उपाय: दोन्ही संख्यांचे दशांश बिंदू एका रेषेत येतील अशा प्रकारे संख्या लिहा. नंतर पूर्ण संख्यांप्रमाणे वजा करा आणि उधार घ्या. उत्तरात दशांश बिंदू देखील एका रेषेत लावा. ,402.10 वजा 243.46 बरोबर 158.24. उदाहरण, 6 मधून 0.999 वजा करा. उपाय: 0.999 मध्ये दशांशानंतर 3 अंक असल्याने आपण 6 नंतर दशांश ठेवू आणि त्यानंतर 3 शून्य जोडू. ,5.001 लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: दशांश म्हणजे अशा संख्या ज्या संपूर्णतेचे भाग दर्शवतात, जे अचूक मोजमाप आणि गणनासाठी महत्त्वाचे असतात. पैशाचे व्यवहार आणि वैज्ञानिक मोजमापांसारख्या दैनंदिन परिस्थितीमध्ये दशांश आवश्यक असतात. गणनांमध्ये अचूकतेसाठी दशांशाची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी स्थानमूल्यानुसार काळजीपूर्वक संरेखन आवश्यक असते. दशांश संख्यांच्या लहान अपूर्णांकांचे अचूक प्रतिनिधित्व तुलना आणि गणना करण्याचा एक स्पष्ट मार्ग प्रदान करतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.